पुणे अपघात प्रकरणी पॉर्श कार अल्पवयीन आरोपी चालवत होता। ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ड्रायव्हर गंगाराम पुजारी याचे कॉल रेकॉर्ड तपासणार। अपघाताच्या वेळेला अल्पवयीन तरुणाच्या गाडीत हा ड्रायव्हरही उपस्थित होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची कसून चौकशी। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या 2 मित्रांची चौकशी, त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांचीही पोलीस चौकशी। विशाल अग्रवालच्या जप्त केलेल्या मोबाईलची तपासणी। नातू अल्पवयीन असल्याचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचा दावा। नातवावर खटला अल्पवयीन म्हणूनच चालवावा, सुरेंद्र अग्रवाल यांची मागणी। पुणे अपघातातल्या गाडीचा मार्ग पोलिसांनी तपासला। 19 मे रोजी गाडी घरातून बाहेर पडल्यापासूनचं संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं। फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण। पुणे अपघाताची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही। आरोपीचे मद्य पितानाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत। आम्ही कोर्टात आमची बाजू ताकदीनं मांडणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला, पण तपासामध्ये असं काहीच आढळलं नाही, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। आरोपी पूर्ण शुद्धीत होता। दारूमुळे आरोपीला काही कळतच नव्हतं हे खोटं, तसंच आपल्या कृत्यामुळे अपघात होईल याची आरोपीला जाणीव होती, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं मोठं विधान। कल्याणीनगर अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकर यांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी। रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या। कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, धंगेकरांची मागणी। पुण्यातील अपघाताविरोधात शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। पुण्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था भक्कम करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। पुण्यामध्ये बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर। पुण्यातल्या अपघातानंतर प्रशासनानं 50 पब आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिल्यानं पब, बार, रेस्टॉरंट चालक, मालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन। राज्याची कायदा सुव्यवस्था संपलीये, पुणे पोलिसांसोबत सरकारची ही चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। तर सरकारचा दबाव होता का? पटोलेंचा पुणे प्रकरणावरून सरकारला सवाल। बार, पब आणि नाईट क्लबमध्ये पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचं पालन करा। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांचं बार चालकांना आवाहन। 8 बार आणि 3 रूफटॉप रेस्टॉरंटवर कारवाईचीही दिली माहिती। रिएक्टर स्फोट प्रकरणी डोंबिवली एमआयडीसीतल्या अमुदान कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल। मालती मेहता आणि मलय मेहता यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। डोंबिवली रिएक्टर स्फोट दुर्घटनेत 11 कामगारांचा मृत्यू तर 60 कामगार जखमी। डोंबिवली एमआयडीसीमध्ये काल रिएक्टर स्फोटामुळे लागलेली आग पूर्णपणे विझली। बेपत्ता कामगारांचा शोध सुरू। एनडीआरएफची एक टीम दुर्घटनास्थळी दाखल। पूर्वी 4 किलोमीटरपर्यंत इथं एकही निवासी बिल्डिंग नव्हती, पण त्यानंतर इतक्या जवळ वस्ती कुणामुळे आली ते पाहायला हवं। इथला बफर झोन कुठे गेला तेही महत्त्वाचं, ओमेगा फाईन कलर कंपनीच्या शेवडे यांची माहिती। कल्याण डोंबिवली आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी एमआयडीसीमधल्या दुर्घटनास्थळाची केली पाहणी। दोषी लोकांवर कारवाईबाबत सरकार संवेदनशील, या घटना का होतात त्याची चौकशी होईल। डोंबिवली स्फोट दुर्घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। डोंबिवली एमआयडीसी रिएक्टर स्फोटाच्या घटनास्थळाची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडूनही पाहणी। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना डोंबिवली एमआयडीसीतल्या 450 पैकी 5 कारखाने स्थलांतरित करण्याचा आदेश दिला गेला, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। सरकार दुर्घटनेची वाट पाहत होतं का? अंबादास दानवेंचा सरकारला सवाल।
अंबादास दानवेंचे आरोप कोणत्या कारणासाठी ते सर्वांनाच ठाऊक. उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली होती तर त्या कंपन्या स्थलांतरित का केल्या नाहीत? 2.5 वर्ष काय केलं? सिद्धेश कदम यांचं अंबादास दानवेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर. महाराष्ट्र प्रदूषण नियामक महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डोंबिवली स्फोट घटनास्थळाची केली पाहणी. या कंपन्यांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा आराखडा तयार. अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाईल. सिद्धेश कदम यांची माहिती. डोंबिवलीच्या कारखान्यातील स्फोटात अनेकांचा जीव गेला. तिथल्या धोकादायक स्थितीची माहिती सरकारकडे आली तेव्हा ठाकरे सरकारनं ते बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सरकारनं उद्योगपतींकडून पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले. नाना पटोले यांची टीका. डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाल्यानं दुर्घटना. कंपनीत वापरात असलेला बॉयलर नव्हता. डोंबिवली एमआयडीसीत 90 बॉयलर आहेत. अग्निशमन दल अधिकारी धवल अंतापूरकर यांची माहिती. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं 5 लाख रुपये देण्यात येणार. याशिवाय रुग्णालयातल्या जखमींचा सगळा खर्च शासन करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छीमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जाणारी बोट बुडाली. तिघांनी पोहून किनारा गाठला तर दोघांचे मृतदेह सापडले. अन्य दोघे अजूनही बेपत्ता. शोध मोहीम सुरू. प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले. बुधवारी बुडालेल्या अर्जुन जेडगुले आणि काल एसडीआरएफच्या 3 जवानांसह बुडालेले स्थानिक गणेश देशमुख यांचे मृतदेह बाहेर काढले. नागपूरच्या काटोलमध्ये शेकापचे स्थानिक नेते राहुल देशमुखांना अटक. देशमुखांनी एका तरुणीच्या आत्महत्येनंतर विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात संशय निर्माण होईल, सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचं पत्रक काढल्याचा आरोप. शेकाप नेते राहुल देशमुखांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले नेते अनिल देशमुख काटोलमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत पोलिसांच्या कारवाईची घेतली माहिती. धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा इथं फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट. 1 जण गंभीर जखमी. उपचार सुरू. लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या अभिनंदनाचे बॅनर. जामखेड तालुक्यातल्या लोणी फाटा इथं अन्सार पठाण कार्यकर्त्यानं लावले बॅनर. नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज स्वतःहून पंतप्रधान मोदींचा प्रचार करणार. मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज शनिवारी वाराणसीला रवाना होणार. भाजपात जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार. शांतिगिरी महाराजांनी नाशिक पोलीस आयुक्तांची घेतली भेट. नाशिक शहरातले अवैध धंदे बंद करावेत. नाशिक धार्मिक शहर असल्यानं त्याचं पावित्र्य राखावं यासाठी दिलं निवेदन. नाशिक पालिकेकडून ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी विशेष पथकाची स्थापना. स्ट्रॉंग रूमच्या स्वच्छतेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची माहिती. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाची 4 जून रोजी नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत मतमोजणी. मतमोजणी काळात 4 दिवस बाजारपेठ बंद ठेवायला व्यापाऱ्यांचा विरोध. घाटकोपर, भांडूप, मुलुंड आणि दादर परिसरात आज पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावं, पालिकेचं आवाहन. एजंट म्हणून सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त न करणाऱ्या राज्यभरातल्या तब्बल 20,000 एजंट्सना महारेराचा दणका. या एजंट्सची नोंदणी स्थगित. व्यवसाय करण्यावरही बंदी. अपात्र एजंट्सची सेवा घेणाऱ्या विकासकांचीही नोंदणी रद्द करण्याचा महारेराचा इशारा. महाराष्ट्रात गुरुवारी 23,561 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा. विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे ऊर्जा मंत्री फडणवीस स्वतः लक्ष ठेवून. पुण्यातल्या एनडीएमध्ये 146वा दीक्षांत समारोह सोहळा. खडकवासलामधील खेत्रपाल मैदानात परेडचं आयोजन. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांची मुख्य उपस्थिती. Inculcates discipline, which is the bedrock to be at the National Defense Academy, India's pioneer institute. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. येत्या 14 जूनला माटुंग्यातल्या यशवंत नाट्य संकुलात सोहळा पार पडणार. विदर्भाचं तापमान 45 पार.
अकोल्यात सर्वाधिक 45.5 अंशांची नोंद. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूरचं तापमान 43 अंशांच्या पुढे. नागपूरमध्ये कडक उन्हामुळे नागरिक हैराण. पालिकेकडून प्रमुख चौकात ग्रीन शेडची उभारणी. शिवाय छोटे सिग्नल दुपारच्या वेळेला बंद राहणार. भारतासह 7 देशांमध्ये उष्णतेची लाट. बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लिबियामधलं तापमान 45 अंशांच्या पार. 48 तासात टक्केवारी जाहीर करण्याच्या याचिकेवर याचिकाकर्त्यांना दिलासा द्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार. फॉर्म 17 ची सविस्तर आकडेवारी तातडीनं अपलोड करण्याची याचिकाकर्त्यांची होती मागणी. जनता दल धर्मनिरपेक्षचे अध्यक्ष प्रज्वल रेवण्णाला कठोर ताकीद. मायदेशी परत येण्यास आणि लैंगिक प्रकरणाच्या चौकशीला सामोरं जाण्याचे निर्देश. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट तत्काळ रद्द करा. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पंतप्रधान मोदींना दुसरं पत्र. केदारनाथमध्ये क्रिस्टल कंपनीच्या हेलिकॉप्टरचं तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 6 प्रवासी असल्याची माहिती. सगळेच जण सुरक्षित. बंगालच्या उपसागरात उद्या चक्रीवादळाचा अंदाज. हे वादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता. चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांना गती मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.